नमस्कार मंडळी, मी सूरज मुके तुमचं फार्मिंग बाबाजी यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आत्ता आपण ह्या गोट फार्मवरती जवळपास 35 एक संख्या आहे आणि क्वालिटी बघितली ना, एक नंबरची क्वालिटी प्राण्यांची सगळी. फक्त 5 पासून सुरुवात केली होती. ते जे ओनर आहेत ते आर्मीमध्ये कामाला आहे आणि ह्या पूर्ण फार्मचं नियोजन एकटी महिला पूर्ण नियोजन बघते. चाऱ्यापासून तर संध्याकाळी पिल्लांचं सगळं नियोजन हे बघते. तर व्यवसाय कसा चालतो, कशा प्रकारे त्यांनी वाढवलं आणि कशा प्रकारे विक्रीचं नियोजन असतं, मार्केटिंगचं कसं करतात आणि नोकरीबरोबर एकटी महिला घरच्या घरी हे व्यवसाय कसा बघते, संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. सर्वप्रथम सूरज साहेब, तुमचं आमच्या साधी गोट फार्ममध्ये स्वागत. सर्वांना नमस्कार. माझा परिचय करून देतो. मी राहुल काळे, गाव पेठ, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. साधारणतः पुणे नाशिक हायवेपासून आम्ही 1-1.5 किलोमीटर अंतरावरती कुरवंडी रोडला आमचा फार्म आहे. हा फार्म कधीपासून चालू केला तुम्ही? हा फार्म साधारणतः आम्ही 2021 पासून चालू केलेला आहे. हे गोट फार्म चालू करण्याचा उद्देश काय होता आणि कसे उतरले याच्यामध्ये? गोट फार्म चालू करण्याचा उद्देश म्हणजे आमचा याच्यापूर्वी आधी गायी होत्या आणि गायीमधनं थोडंसं हार्डवर्क जास्त असल्यामुळे मेंटेन त्याच्यात जास्त लक्ष द्यावं लागत होतं. नंतर मग आम्ही घरच्या पण 2-3 शेळ्या होत्या. मग त्यात थोडं हळूहळू आमचा इंटरेस्ट गोट फार्मकडे वळत गेला. 2021 ला चालू केला. मग ते गावरान शेळ्यांनी चालू केलं का आपण घरच्या? हा, घरच्या 1-2-3 गावरान शेळ्या होत्या आणि एक आम्ही राजस्थानवरून सोजत बकरी 4-5 मागवल्या होत्या. तर तेव्हापासून आणि एक मेल होता आमच्या. मग त्याच शेळ्यांवरती वाढवलं का मग आपण खरेदी करत राहिलो बाहेरनं? एक आम्ही 2-3 नग नंतर बिटलचे घेतले फिमेल आणि त्याच सोजतवरती आम्ही थोडासा चांगला मेल वापरून त्यावरती काम करत गेलो. जास्त करून खर्च कमी केला, पण की घरच्याच ब्रीडिंग सेटअपवरती घरचीच क्वालिटी आम्ही मेंटेन ठेवली. पुढे आपण कोणत्या जातीवरती काम करताय? माझ्याकडे 2 जाती आहेत. एक तर बिटल आहे आणि दुसरी जात म्हणजे सोजत हैदराबादी माझ्याकडे क्रॉसमध्ये. मी बकरीसाठी काम करत आहे. पिल्लांना मोठं करून बकरी ईदलाच विकतात, लहान पिल्लं विकत नाही. लहान पिल्लं शक्यतो काय जर त्याचं ग्रोथ नाही त्याच्यामध्ये तर मग मी ती लहान पिल्लं मी मार्केटला, कटिंग मार्केटला मी ती विकतो. आणि ज्याच्यात चांगली ग्रोथ आहे, ज्याला काही प्रॉब्लेम नाही, सुदृढ आहे, ते मग मी घरीच ठेवून त्याला मी बकरीसाठी ठेवतो. मुख्य व्यवसाय तर बकरीसाठी. बकरीसाठी. याड्यांसाठी चाऱ्याचं नियोजन? चाऱ्याचं नियोजन आता सध्या मी जॉब करत असल्यामुळे काय आहे, शक्यतो मी चारा तर हा कडवा विकतच घेतोय. साधारणतः सुका चारा हा कडवा मी विकत घेतोय. बाकी अदर आम्ही सोयाबीनचं बुस्कट असू किंवा हरभऱ्याचं बुस्कट असू, हे आम्ही आजूबाजूला जे शेतात असतं सीझनमध्ये, मग त्यावेळी आम्ही ते स्टॉक करून ठेवतो आणून. आणि हिरव्या चाऱ्यासाठी? हिरव्या चाऱ्यासाठी मी एक 4-5 गुंठे इथे शेजारीच आहे आपला प्लॉट. तर त्याच्यातच एक 4-5 गुंठ्याची मका असते किंवा नेकेर आहे, दशरथ घास आहे किंवा मेथी घास. दिवाळीनंतर मेथी घास करतो. असे एक 4-5 प्रकारचे चारे आम्ही केलेले आहेत. मग ते पाणी आमच्याकडं हा दुष्काळी भाग असल्याप्रमाणे पाणी जोपर्यंत आहे तोपर्यंत आमच्याकडे तो हिरवा घास आहे. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असते आमच्याकडे, उन्हाळ्यात पाण्याची फुल कमतरता आहे. मग उन्हाळ्यात कसं नियोजन करतं चाऱ्याचं? उन्हाळ्यात शक्यतो मग माझ्याकडं सुका चाराच, कडबा आणि जो काय आपण सोयाबीनचा स्टॉक केलेला आहे, हरभऱ्याचा स्टॉक केलेला आहे, त्याच्यावरतीच आम्ही जास्त फोर्स देतो. सुरुवातीला आमचा जो जुना गोठा होता तिथे, तर त्यात मग प्रोडक्शन आमचं वाढत चाललंय. तो किती बाय कितीचा होता? तो आमचा साधारणतः 15 बाय 36चा सुरुवात करताना छोट्यातनं कमी खर्च? छोट्यातनच केलेला आहे. तो जुना ज्यावेळी आमच्या गायी होते ना, तो त्यातच आम्ही त्यात पार्टिशन टाकली आणि त्यातच मग वाढत गेलो. जशी संख्या वाढत गेली, जागेची कमतरता वाढली, मग इकडे आम्ही काय केलं, हा आमचा जवळजवळ 20 बाय 36चाच फार्म आहे. मग इकडे आम्ही तो साधारणतः मला 1.5 लाख रुपये याला खर्च झाला. याला जुगाड बनवूनच बनवलाय? हा सर्व जुगाड करूनच बनवलेला आहे. जास्त करून मी ही जी फळी वापरलेली आहे, स्लॅबला जी आपण वापरतो, तर ती फळी वापरलेली मी. तर ती मी सेकंड फळी आणली 20 रुपये किलोनं. तर त्याचपासून मी पॅलेट बनवले आणि ते आम्ही स्टेज बनवून त्याच्यावरती ठेवलेले. घरच्या घरीच बनवलंय? हो, मी स्वतः ते घरच्या घरीच बनवले, कटिंग करून. म्हणजे हा इलेव्हेटेड बनवलाय? खाली जवळपास 1.5 फूट जागा हाईट वरती असेल? हा, 2 फूट हाईट वरती. 2 फूट हाईट वर. हा, कमी भांडवलामध्ये हा आपण कुठल्या शेतकऱ्यांना हा सोयीस्कर आहे. किंवा आपण टेम्पररी जागा कुणाची असेल तर तिथे तुम्ही हे जुगाड करू. लेंडी काढायचं नियोजन कसं करता? लेंडी काढायचं नियोजन आम्ही काय केलेलं, खाली ग्रीन नेट किंवा जी पॉलीहाऊसला एक व्हाईट नेट पण असते, ग्रीन नेट किंवा व्हाईट नेट, हे आम्ही त्याच्या खाली आतरलेली आहे. मग 1 महिन्यानं आम्ही काय करतो, साधारणतः ती पाठीमागे ओढून घेतो, जास्त वेट होऊ नये, फाटू नये म्हणून. मग 1 महिन्याच्यात आम्ही बाहेर ओढून घेतो आणि टपमध्ये भरून मग ती लेंडी साईडला आउट करतो. म्हणजे दर महिन्याला काढत जातो? दर महिन्याला हा करतोच प्रॉपर, कारण रोज झाडणं हे ठीक नाहीये. एक अर्धा तास हा हार्डवर्क करतो, वाढत चाललं, त्यात वेळ जास्त जातो. टोटल खर्च किती आला होता याला? टोटल 1.5 लाख रुपये माझे त्यावेळी गेले होते.
म्हणजे कमी खर्चामध्ये झालं होतं तसं बघितलं तर एलिव्हेटेड हाईट वरती. हा बिलकुल बिलकुल कमी खर्चामध्ये झालं होतं. याचं नियोजन पूर्ण तुमच्या पत्नी बघतात? हो हो, मी साधारणतः 1 महिना सुट्टी येतो, त्या कालावधीत माझ्या वाईफला मी मदत पण करतो आणि मग माझी सुट्टी संपल्यानंतर शक्यतो ती सर्व हँडल करते 3-3, 4-4 महिने. नमस्कार, मी सपना काळे. आणि फार्मचं पूर्ण नियोजन कसं असतं? सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय टाकता? मी गोठ्यात 6 वाजता येते. त्याच्यानंतर मी पिल्लांना दूध पाजते. त्याच्यानंतर गोठा पूर्ण झाडून घेते. त्याच्यानंतर गव्हांनी खरते ही पूर्ण. त्याच्यानंतर याच्यामध्ये रतीब टाकते. रतिब्यामध्ये काय काय टाकता? रतिबामध्ये मी पेंट टाकते, शेंगदाणा पॅन्ट. शेंगदाणा पेंट, हां. आणि त्याच्यानंतर हरभराची चुन्नी असते, उडदाची चुन्नी असते, गव्हाचा भरडा असतो, मकाचा भरडा असतो. हे सगळं मिक्स करून त्याच्यात मिल्डर मिक्सचर पावडर मी रात्री संध्याकाळचं भिजत घालून सकाळचं टाकत असते. म्हणजे सगळं भिजून टाकतं? हो. त्याच्यानंतर मग मी हे सगळं झाल्यावरती पाणी वगैरे ठेवायचं त्यांना. त्याच्यानंतर परत पोरांचे डबे वगैरे करायला वरती जायचं, सगळं घरामध्ये सगळं. घरचं पण बघता, इथं पण बघायचं पूर्ण? पोरांचे स्कूलमध्ये जाण्यासाठी त्यांचे टिफिन बनवते, परत खाली येते, त्यांना खायला वगैरे टाकते 10 वाजता. खायला काय टाकतं मग? मग त्यांना असं चारा असतो, पावसाळ्यामध्ये मकाची कुटी वगैरे करून ते वजी वगैरे आणून सगळं. मग ते सगळं तुम्ही स्वतःच करता? चाऱ्याचं कटिंग, हो, अन्न? हो, ते सगळं करायचं आणि कुटी सगळं वगैरे काम करायच्या आणि त्यांना खायला टाकायचं. एकदा सकाळी टाकल्यानंतर परत कधी टाकता खायला? मग डायरेक्ट संध्याकाळी 4 वाजता टाकते. तर तेव्हा काय राहतं चाऱ्यामध्ये? तेव्हा सुक्का चारा, कारण सारखा हिरवा टाकला तर मग त्यांना जुलाब चालू होतात. त्याच्यामुळे एक टायमाला सकाळी ओला चारा आणि संध्याकाळी सुक्का चारा. सुक्यामध्ये काय काय? सुक्यामध्ये हरभऱ्याची हे असतं, बुसकाटा असतं, सोयाबीनचं बुसकाटा असतं, किंवा मग कधीतरी कडबा असतो. आणि परत संध्याकाळी खुराक असतो तोच? संध्याकाळी खुराक टाकायचा. एकच टाइम खुराक टाकायचा? सकाळी टाकायचा? सकाळी आम्ही 7ला खुराक टाकलं का मध्ये 2 तासाचा गॅप देतो, जेणेकरून त्यांना ते डायजेस्ट होणे आणि त्यांच्या अंगाला लागेल ते. त्यानंतर आम्ही 10 वाजता खायला टाकतो संध्याकाळी. तर जेव्हा शेळी पालन करणार होते तुम्ही पहिल्यापासूनच म्हणजे ठरवलं होतं की स्वतः बघायला लागणार आहे, करायला लागणार आहे हे? नाही, ते मी स्वतः मनाने ठरवलंच होतं की हे मला करावं लागणार आहे, कारण ह्यांना त्याची गोष्टीची आवड होती. मुख्य प्राणी, याची सगळ्या गोष्टी त्यांना पहिल्या गाया पण खूप आवडत होत्या, पण गायांचं मला एकटीला जमणार नाही, म्हणून मग ह्यांनी मला म्हटलं की तुला ह्या गोट फार्म टाकून देतो, सगळं हे व्यवस्थित करून देतो, तू ते बघशील का? तर मी म्हटलं हो, मी बघेल ते. आता जवळपास सगळं नियोजन तुम्हीच बघताय, औषधांचं पण सगळं? हो, सगळं तुम्हीच बघताय. मग शेळीपालन तुम्हाला कसं वाटतं तुमच्या हिशोबाने? तसं व्यवस्थित आहे सगळं, म्हणजे सगळं जाग्यावरती, त्याच्यामुळे मग ते नियोजन मला पटकन सुचतं पण, आणि मी ते करते म्हणजे असं. त्यामुळे एक टीमला पूर्ण होतंय तेवढं हँडल होतंय. 35 प्राण्यांसाठी हिरवा चारा किती एकर गुंठ्यामध्ये तुम्हाला साधारणतः लागतो? साधारणतः मला 5 गुंठ्यामध्ये सफिशियंट होतो, कारण का सुका चारा पण लागतो शेळीला. तुम्ही सुका चारा जास्त देतात? सुका चारा हा पावसाळी हंगामामध्ये 60% सुका चारा पाहिजे आणि 40% तुम्हाला हा ओला चारा पाहिजे. ओला. आणि आता आणि गरमीमध्ये तुम्हाला 50-50% असला तरी चालेल, किंवा 60% ओला आणि 40% सुका असलं तरी चालेल. तुमचा रेशो कसा असतो आता? माझ्याकडे गरमीमध्ये ओला चारा नाहीच आहे जवळजवळ. नाहीच, थोडंफार आता साधारणतः राहिले पाणी नाहीच आहे, जे काय थोडं पाणी 1-2 गुंठ्यामध्ये आमच्याकडे थोडासा चारा आहे. मग ते जे डिलिव्हरी झालेले आहेत आमच्याकडे फिमेल, मी त्यांना शक्यतो तो देण्याचा प्रयत्न करतो. तुमचं शेळ्या लावण्याचं नियोजन कसं असतं? परत पिल्लांचं नियोजन कसं असतं? माझी मॅडम इथं एकटी असल्यामुळे मी काय करतो, जसं बाकी इतर शेतकरी म्हणतात आमचा 14 महिन्याचा पिरियड आहे, 14-15 महिन्यामध्ये 2 डिलिव्हरी होती शेळीची. माझं तसं नाही, माझं शक्यतो मी थोडासा लॉंग टर्म ठेवलेला आहे की मॅडमला थोडंसं हँडल करता आलं पाहिजे. दुसरी ग्रोथ की शेळ्यांची थोडीशी बॉडी रिकवर पण झाली पाहिजे, आणि जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी काय केले, तो 17-18 महिन्याचा पिरियड ठेवलाय मी. म्हणजे 2 वेळ तो 18 महिने? 18 महिन्यापर्यंत मी नेलेत, जेणेकरून ते पिल्लाला पण ग्रोथ करायला दूध मिळेल जास्त वेळ, आणि शेळ्यांची पण बॉडी जास्त विकनेस येणार नाही, किंवा लाईफ पुढे वाढेल जास्त. तुम्ही आता लेट लावताय एवढं, आता 18 महिन्यात 2 वेळ घेताय, तो कुठेतरी लॉस होतोय असं वाटत नाही का तुम्हाला? आता साधारणतः कसं, मॅडम एकटी असल्यामुळे मी ठरवलं की जिथे माझं 2 लाख रुपये प्रॉफिट होईल तिथे मला 1 लाख जरी मिळाले, किंवा तिनं नुसतं आता मी असतोपर्यंत जरी तिनं चालवलं तरी पण मला सफिशियंट आहे. बर. एक शौक माझा चाललाय, आणि तिला काहीतरी शिकायला मिळते, हीच गोष्ट मी डोक्यात ठेवलेली. मी जास्त प्रॉफिटच्या मागे नाही आता. प्रॉफिटच्या मागे नाही, आणि दुसरं कोण पाहायला कामगार वगैरे कोण नाही असल्यामुळे एकट्याच माणसावरती जास्त लोड येतो ना? एकट्या माणसावरती जास्त लोड येतो, त्यामुळे लेट लावतो. लेटच मी शक्यतो लावतो, कारण का जागाचा पण प्रॉब्लेम आहे, म्हणून तर मी त्यांना इथे ह्या साईडला बाहेर ठेवलेला आहे. बरं, आपण तुमचा फार्म आणि आता कसे प्राणी आहेत ते पूर्ण माहिती फिरून पाहू आपण. मंडळी, हा पा जेव्हा आपण गोट फार्म चालू करतो कमी खर्चामध्ये कशी सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी दुसरा फार्म बांधला,
जसं पुढं पुढं वाढवत गेले, जसा त्यातनं इन्कम येत गेली त्यानुसार. तर एक आयडियल फार्म आहे पाहायला, की कमी खर्चामध्ये सुरुवात करून एक चांगल्या याच्यावरती गेले. फार्म कसा बांधला आपण पूर्ण पाहूया. साधं आहे, पत्र्याचं आहे आणि बाजूने अख्खीकडनं जाळी मारली फक्त. हा 2021लाच बांधला होता फार्म? हा नाही, मग हा आपण पहिला जुनाच पहिलाच जनावरांचा गाईंचा हा गोठा होता आपला. फक्त त्याला बाजूनी जाळी मारली आपण. आपण पार्टिशन टाकलं आणि पाठीमागे जाळी टाकली. बरं, आता याच्यामध्ये किती प्राणी बसतात? यात साधारणतः आता इकडे 6-7 फिमेल आहेत डिलिव्हरी झालेल्या ह्या पूर्ण, आणि पलीकडे त्यांची लहान पिल्लं, जेणेकरून तिथल्या तिथे त्यांच्याजवळ लक्ष पण राहील आणि त्यांना दूध पाण्याचं पाजण्यासाठी त्यांनी सोयीस्कर पण राहील. मग गाभण आणि खाली झालेली शाळा इथं ठेवतो? हा, ते इथंच राहतं की जवळजवळ इथे आवाज जरी आला तर आपण येऊन त्यांची हेल्प करू शकतो. मग घराजवळच आहे तुमच्या? घराजवळच आहे. तर ही आम्ही एक आणलेली पंजाबवरून बिटलची, ही एक ओरिजिनल आमचे मित्र आहेत नामदेव शिंदे, त्यांनी मला ही दिली होती. तिचा परफॉर्मन्स खूप छान वाटला मला. आता बिटलला पिल्लं किती होतं साधारणतः? साधारणतः माझ्याकडे अजूनपर्यंत 2 झालीत आणि कधी 3 पण. एका फिमेलला झालेत माझ्याकडे 3 पण. आणि सोजेतचा रेट कसा आहे? सोजेतचा रेट हा बकरीला चांगला आहे. नाही, खाली व्हायचं पिल्लं. तिचा जर लेट जर तुम्ही तिला कन्सिव्ह केली तर तिच्या 2 माझ्याकडे आहेच. आता ही फिमेल आहे, माझ्याकडे 2 झालीत आणि ही पण फर्स्ट टाइमर आहे, हिला पण माझ्याकडे 2 झालीत. आता 3-4 दिवस झाले हिला डिलिव्हरी होऊन. बर, म्हणजे ही पहिल्याच वेळेस खाली झाली. हा, ही तरी पण पहिल्याच याचं वेळेस स्ट्रक्चर झाली. एकदम मोठं आहे. हे पहा मंडळी, त्याचं स्ट्रक्चर पहा त्या शेळीचं, काय खतरनाक आहे. आता ही किती वर्षाची झाली? ही साधारणतः आता जवळजवळ माझ्याकडे 3 वर्ष झाली. ही थोडीशी लेट प्रेग्नंट राहिली माझ्याकडे. हा, म्हणजे तुमच्या ते लेट राहील? आवड होती, मी जिद्द हारलो नाही की बाबा ही आता प्रेग्नेंट राहत नाही, मग आपण कटिंग मार्केटला विकूया. मला माहित होतं आपली क्वालिटी चांगली आहे, थोडं लेट पण क्वालिटी चांगली आहे. मग पहिल्याच वेळेस 2 पिल्लं दिली? हा, 2 पिल्ले दिलेली तिने. त्याचं स्ट्रक्चर पण तसं बनलं लेट लावल्यामुळे. हो हो. शेळ्यांना दूध कसं राहते सोजित शेळ्यांना? सोजत शेळ्यांना साधारणतः 1 ते 1.5 लिटर पर्यंत आहे, जास्त नाही. 2 लिटर पर्यंत मला तर अजून पाहायला मिळालेलं. आणि बिटलला जे म्हणतात? बिटलला तर ऍक्च्युली मी अजून कधी काढलेलं नाहीये दूध. साधारणतः 2 ते 3 लिटरच्या आसपास त्यांना पण दूध असणार. बस सोजेत पेक्षा जास्त आहे का तेवढंच आहे तुमच्याकडे? तुमच्या इकडे ज्या शेळ्या आहेत माझ्याकडे आहे बिटलला थोडस माझ्याकडे जास्त आहे, जास्त सोजतपेक्षा शेळ्या. जास्त आहे. त्या? आता यांना चाऱ्यामध्ये जसं सांगितलं हिरव्या चारा तुमच्या कमी आहे. मग तुम्ही मुरघासाचं नियोजन नाही केलं? मोर घासाचा नियोजन काय होतं, थोडंसं फंगस पकडला जातो. फंगस पकडल्यावरती काय होतं, लूज मोशनचे प्रमाण चालू होतं. मी करत पण होतो, ट्राय पण केला, पण माझ्याकडे हा रिझल्ट तर हा आल्यामुळे मी तो बंद करून टाकला. मुरघासाने जरा आजारी पडतात. आजारी पडतातच पडतात. पिल्लांचं नियोजन कसं करता, की पिल्लू झाल्यावरती ते किती महिने आईला पाचता? पिल्लू झाल्यानंतर साधारणतः मी तर जो पिरियड तुम्ही सांगितलं मागाशीच सांगितलं मी, जास्त एक 7-8 महिन्याचा पिरियड ठेवलेला आहे त्यांचा. तर 7-8 महिने मी ते आईलाच दूध पाजतो त्यांचं. बर, मी दूध काढतच नाही, घरात सुद्धा वापरायला मी दूध काढत नाही. तर झाल्यानंतर साधारणतः पिल्लू झाल्यानंतर मी 20व्या दिवशी त्यांना अल्बोमारचं डिवॉर्मिंग करतो. 1 ml ते वेळ काय असेल तर त्याप्रमाणे मी त्यांना अल्बोमारचं डिवॉर्मिंग 3 महिने होस्तोपर्यंत त्यांना 20-25 दिवसाच्या गॅपनं हे त्यांना डिवॉर्मिंग केले जातं. अल्टरनेट कंपनीचा वापरतो मी. डिवॉर्मिंग केल्यानंतर एक 4-5 दिवस आम्ही लिव्हर टॉनिक देतो, जेणेकरून तिच्या लिव्हरवरती प्रेशर येऊ नये. आणि त्यांना खायला कधीपासून चालू करता? साधारणतः त्यांना मी 1-1.5 महिन्यानंतर त्यांना मी शेंगदाणा पेंड वापरायला चालू करतो. कारण ते 1-1.5 महिन्यानंतर ते थोडं थोडं खायला चालू करतातच. आणि सुका चारा? मग सुका चारा पण मी त्यांना थोडा थोडा देतो. तेव्हाच 1-1.5 त्यावेळी 1-1.5 महिन्यानंतर? महिन्यानंतर त्यांना सुका चारा थोडासा टाकायला चालू करतो. ह्या शेळीबद्दल काय सांगाल? ही कोणती शेळी जातीची? मी 50,000ला आणली होती जगदंबा गोट फार्म तुषार लोंढ्यांकडनं. तर हिचा पण मला परफॉर्मन्स चांगला वाटला. बिटल आहे प्युअर? हा, ही प्युअर विटेलच आहे. हिला पण प्रत्येक वेळी 2-2 पिल्लं होतात. दुधाची कॅपॅसिटी 2 ते 3 लिटर पर्यंतची आहे हिची. म्हणजे दोन्ही पिल्लांचा आरामात बघते? हो, दोन्ही पिल्लांचा आरामात बघते. तिचा मेल पण आता माझ्याकडे साधारणतः 1.5-2 वर्षाचा आहे माझ्याजवळ. आता तुमच्याकडे दोन्ही पण ब्रीड आहे, सोजत पण आहे, बिटल पण आहे. काय सांगाल का कोणतं ब्रीड तुम्हाला योग्य, अजून जास्त प्रॉफिटेबल वाटतं आणि चांगले भविष्याच्या हिशोबाने? कटिंग मार्केट किंवा ब्रीडिंगसाठी आता प्रत्येकाचे शौक हे चॉईस अलग अलग आहे. कुणाला बिटल आवडतं, कुणाला सोजत आवडतं, कुणाला कोटा, कुणाला शिरोई किंवा बोर जातीची. हे प्रत्येकाची चॉईस अलग अलग आहे. पण आपण जर शेतकऱ्याच्या हिशोबाने बघितलं ना, शेतकऱ्याला काय आहे की त्याने आणलं, सांभाळलं, बाबा पिल्लं किती देतं आणि आपल्याला पैसा किती मिळून देते. आता खर्च जवळपास सेमच होता असं दोन्ही ब्रीडवरती. आपल्याला पैसा कोणत्या ब्रीडमधून जास्त मिळेल त्या हिशोबाने म्हणतो. भविष्यात पण कोणतं मागणी जास्त राहील? भविष्यात आता जर म्हणलं तर बिटलला ही जरासं वेट गेन जास्त आहे. तुम्हाला तिला ती जर तुम्ही कटिंग मार्केटला पण करू शकता आणि ब्रीडिंगसाठी पण तुम्ही तिला यूज करू शकता.
आणि सोजत जर म्हणलं तर तुम्ही बकरी ईदला पण काम करू शकता. ज्या मार्केटवरती काम करायचंय त्या हिशोबाने ब्रीड वेगवेगळी राहते. हा, ब्रीड वेगवेगळी राहते. पहिला शेड आपला खालीच होता, म्हणजे आता फक्त पॅलेट आहेत मध्ये हा, मध्ये, ही क्वालिटी आहे. आणि तिकडे आपण थोडंसं 2 फुटाच्या उंचीवरती बांधलंय. ते बांधण्याचं कारण काय होतं की याच्यामध्ये आजार पण जास्त होतं का कष्ट जास्त होते, म्हणजे कारण काय होतं तिकडे उंचीवरती बांधण्याचं? ही महत्वाची गोष्ट आहे. इथे काय होतं, एक तर आमचा जुना गोठा होता. इथे काय होतं, झाडायचं म्हणलं तर काय होतं, पावसाळ्यात जास्त ओलं होतं, हिवाळ्याचं पण जास्त ओलं होतं. कारण का हे सारखं लघवी करतात शेळी जात, आणि शेळी जात अशी आहे की ती ओल्यात गाई म्हशीन सारखी बसत नाही. म्हणून काय केलं आम्ही, तर मग ह्या गोट्यामध्ये काय केलं, पॅलेट आणलेली. पण पॅलेट आणल्यानंतर ना काय व्हायला लागलं, मॅडमला झाडाचा त्रास हा रोजच व्हायला लागला. साधारण अर्धा पाऊण तास तिचा ह्यात जावा लागला, आणि सकाळी तिला लवकर उठून यावं लागलं. मग प्रत्येक वेळी रोज पॅलेट उचलायची, ही झाडायचं, गोळा करायचं, बाहेर नेऊन टाकायचं. म्हणून मग मी त्या नवीन गोट्यात थोडस उंचीवरती कमी भांडवलमध्ये मी ते तयार केलं. 2 फूट उंचीवरती मी तयार केला. पण असं काय आहे का की इथं आजार पण येतं आणि उंचीवरती आजार पण कमी येतं, असं काय तुम्हाला फरक जाणवला का? हा, फरक आहे खूप. कारण का ओला गोठा असल्यामुळे काय होतं, पिसवांचं गोचिडचं प्रमाण वाढतं, आणि त्याचा वासानं काय होतं, शेळ्यांना काय, फिमेलला काय होतं, निमोनियाचं प्रमाण वाढतं. पण निमोनिया झाला का मग शेळी मग दगावण्याचा प्रॉब्लेम वाढू शकतो. जर कोणाला बांधायचं असेल तर थोडस उंचीवरती कमी खर्चामध्ये आणि साफ करण्याचा पण टाइम वाचतो, कष्ट वाचला. दुसरी गोष्ट, ती खराब होत नाही, तिला ओला अंगाला लागत नाही, त्याच्यामुळे मग तिची साफसुथरा राहते. बरं, आपण नवीन फार्म पाहू कसं बांधायचं. चालेल. आता सुका चारा तुम्ही स्टॉक करून ठेवलेला आहे ना? हा, हे काय पुढे आणते मागते मागे. आणि इकडं हे आता सध्या एवढंच उरलेलं तुमचं? हा, एवढंच थोडस पाणी चालू आहे त्याला. हे नेपियर, तुती आणि दशरथ घास. आणि हे बांधलेलं नवीन शेड किती वर्ष झालं त्याला? याला साधारणतः 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाले. कमी खर्चात कसं करता येईल आपल्याला, मग मी थोडंसं मटेरियल घरचं काही थोडंसं आणि हे काही मटेरियल करून मी हा फार्म तयार केला. कसं केलं आता? खालनं किती? 2 साधारणतः मी जवळजवळ 3 फूट खाली काळी माती होती. बरं. साधारणतः ही पॉलिओची लाल माती आहे, पण खाली काळी माती असल्यामुळे 3 फूट खाली मी बेस बनवला होता त्याचा. आणि वरती साधारणतः ही आता हाईट नाही म्हणलं तर 15 फूट आहे बर हाईट. मग त्यानुसार नॉर्मल इकडून जाळी लावून ही पत्रे साईडला, जेणेकरून इकडनं आतमध्ये काय लगेच जाणार नाही. सगळे आतमध्येच राहतात दिवसभर, कुणाला कधी बाहेर येत नाही असं? नाही. काय त्यांना त्रास होतो किंवा काय होतो? त्रास आपण आता ही जी नेट वरती गेली ना, मग सकाळचं आपल्याला ऊन इकडे त्यांना मिळतं. थंडीत वगैरे ते थंडीत मग ते ह्या साईडला येऊन उभं राहतात किंवा बसतात, पण आरामशीर ऊन हे मिळतं. किंवा त्या साईडनं पण ऊन मिळतं, पलीकडच्या साईडला पण. आम्ही थंडीत काय करतो, ते कागद वरती फोल्ड करून टाकतो. किती फूट पत्रा मारला हा आता उंचीला? हा 4 फुटाचा पीस आहे हा, आणि खालून हाईट 2 फूट आहे. इथे जरा हाईट आम्ही ही माती टाकून केलेली आहे. ऍक्च्युअली 1.5 ते 2 फुटापर्यंतची हाईट आहे. बर, बाजूने आपलं फक्त पाणी आतमध्ये नको जायला म्हणून इथे जरा वरती केलेले, आणि आतमध्ये खोले जरा खाली. हा, आतमध्ये खाली खोले जरा. लेंडी काढायचं नियोजन कसं आहे एकदा दाखवा. लेंडी काढायचं नियोजन हे आम्ही जी आहे, ही जी नेट आहे ही आम्ही पॉलिओची नेट वापरलेली आहे. तर ह्या नेटवरती सर्व ह्या लेंड्यावरनं खाली पडतात ऑटोमॅटिक. मग 1 महिन्याच्या आतमध्ये, ज्याला जास्त वेट पण नाही झालं पाहिजे, मग आपण काय करायचं, ते लगेच बाहेर ओढून घ्यायचं आणि परत पुन्हा हा असं याला दोरी बांधून ठेवली आहे. याला आम्ही त्या साईडला दोरी बांधलेली आहे. आलं लक्षात. हे पहा मंडळी, हे पण एकदम साध्या याच्यामध्ये बनवून टाकलेलं आहे. बाजूने काय जाळी मारली आणि त्याच्यावरती ग्रीन नेट किंवा आपली ताडपत्री कागद राहतो तसंच मारलं तुम्ही इकडनं. सेम. जेणेकरून खर्च कमी होईल. हा, खर्च कमी होईल. मग गव्हाणीचं नियोजन कसं केलं होतं? ही आम्ही जे आपलं टॉवर लाईनचे जे बॉक्स आहेत, कशाचे येतात माहित नाहीत, पण हे ते आम्ही जुगाडमध्ये फायबरचं आहे. याला एक साईडनं कट केले आणि त्याचाच आम्ही गव्हाण बनवलेली. ही काहीच प्रॉब्लेम नाही, चांगल्या प्रकारे. याला काय होतं, आपली जी माती वगैरे तर ती साफ करून डायरेक्टच एकदम त्याला आपण त्यांचा फीड टाकू शकतो सकाळी, जेणेकरून त्यांच्या पोटात माती जाऊ नये म्हणून सकाळी. बरोबर. चारा तर ते निवडून खातातच. आणि पाण्याचं नियोजन नाही. हे पहा म्हणजे काय मस्त क्वालिटी. हे हैदराबादी क्रॉस सोजत आहे ना? हा, हैदराबादी क्रॉस सोजत आहे. म्हणजे बकरी ईदला अशा प्राण्यांचे मेल असतात, त्यांची मागणी जास्त राहते. मागणी जास्त बकरी ईदला राहते. एक साधारणतः काय किमती मिळतात तुम्हाला आणि किती दाताच्या असताना विकता तुम्ही? बकरी ईदला साधारणतः 2 दाताच्या नंतर चालतं. 1 वर्षाच्या नंतरचाच मेल घेतात, 1 वर्षाच्या आधीचा मेल घेत नाही. आणि बकरी ईदला माल हा तुमचा किती दिसण्यासाठी ऍक्टिव्ह आहे त्याच्यावरतीच त्याचे रेट ठरले जातात. आता तुम्ही किती 2 दाताचे विकता, 4 दाताचे विकता, कसे विकता? 2 दात किंवा 4 दात.
4 दातापर्यंत मग ज्यावेळी जो टायमिंग येईन बकरी ईदचा मग 2 दात असो किंवा 4 दात असो तो त्यावेळी काय विकायचा. वजन राहतं साधारणतः? साधारणतः माझ्याकडे तरी वेट गेन आहे 50 किलो पासून 70 केजी 70 किलो. 70 काय रेंज राहते विक्रीची? कितपासून तर कितपर्यंत किंमत मिळते आपल्याला? साधारणतः ॲव्हरेज जर केलं तर माझ्याकडे 550 भाऊ 600 650 पर्यंत मी त्या किलो? मध्ये किलोच्या अंदाज काढलाय. म्हणजे मीच काढलाय, मी तसं किलोवरती विकत नाहीये, हा. पण मी एक ॲव्हरेज काढलं. एका प्राण्यांची किंमत काय राहते? कितून तर कितपर्यंत विक्री केली तुम्ही अशी? 25,000? मी साधारणतः 25,000 तर 45,000 पर्यंत मी विक्री केलेली. 45,000 रुपये. इथं विक्रीला इथून लागतं का बाजारात नेतात? काय सगळं नियोजन करता? इथे मी जास्त करून अर्धा माल माझा इथेच जातो. हा. आता क्वांटिटी वाढत चालली, बर. त्याच्यामुळे अर्धा माल माझा इथे जातो, अर्धा मग मी चाकण मार्केट आम्हाला जवळ पडतं, मग तिथेच आम्ही तो नेतो. वर्षभरात साधारणतः किती मेल विक्री करता? साधारणतः गेल्या वर्षी माझ्याकडे 3 होते, ह्या वर्षी माझ्याकडे 6 मेल आले. म्हणजे वर्षानुवर्ष संख्या वाढत हा, चालली. कारण माझा मदर स्टॉक हा वाढत चालला, त्याच्यामुळे माझ्याकडे मेलची संख्या ही वाढत चालली, हळूहळू वाढत चालली. कारण मी मदर स्टॉक हा वाढवत चाललो, हा. आणि जेवढा माझा खर्च होईल तेवढाच मी फक्त मेल किंवा फिमेल एखादी काय प्रॉब्लेम असेल किंवा एखादं लहान बकरू जे ग्रोथ करत नाही, मग तेवढंच माझा साधारण 2 लाख रुपये माझा जो वर्षाचा खर्च होतो तेवढाच मी माल विकतो. बर. आतापर्यंत माझा ब्रीडिंग सेटअप मला वाढवायचा होता, म्हणून मी तो तेवढं ठेवला. मग आपल्याला ज्या फिमेल आहेत ते फ्री मध्ये वाढतात आणि ते जगतात पण फ्री मध्ये. हो. आता ह्या ज्या फिमेल आहेत माझ्याकडे, ह्या माझ्याकडे फर्स्ट टाइमर आहे. आता ह्या जवळजवळ 17-18 महिन्याची फिमेल आहेत. आता ह्या 2 महिने झाल्यात क्रॉस करून. ही बिटलची एक आहे, हिला आता 15 दिवस झालेलं आहे. ही एक बिटलची आहे, ही पण सोजत हैदराबादी क्रॉस मध्ये आहे. आणि ही एक आहे. सगळी टॉप क्वालिटी ठेवलेली आहे तुम्ही? हा, सगळी टॉप क्वालिटी त्यातली चुनूनच ठेवलेली आहे. हे बोकड आता मस्त ईद साठी काय? नाही, हे मी ब्रीडिंग सेटअप साठी ठेवलेला आहे. हा मी आता घरीच ब्रीडिंगला ठेवलेला आहे. आणि तो एक मित्र आहेत आमचे राजगुरुनगरचे, मी त्यांना तो दिलेला आहे. किती दात आहे आता साधारणतः हा 4 दात आहे आणि तो आता 4था दात पाडलाय त्यांनी. बर. म्हणजे 4 दातामध्ये पण एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेली. हा, चांगल्या प्रकारे तयार झालेले. आता हे ईद साठी तयार करताय ना? हा, हे मी ईद साठी तयार करतोय. हा कंपार्टमेंट पूर्ण ईद साठीच आहे? हा कंपार्टमेंट हा पूर्ण बकरी ईद साठीच आहे. हा आहे अंडुले हा, आणि हे 3 जे आहेत ते खची आहे. हा मी ब्रीडिंग साठीच केलेला, सोजत क्रॉस करायचा, त्यासाठी हा मी मेल ठेवला होता. आणि आता हा सेल झालेला आहे. आता राहिलेत माझ्याकडे हे 3 मेल खच्चीवाले. हा, हे खच्चीवाले 3 मेल ईदला जातील. हा. जर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. हा, कॉन्टॅक्ट करू शकताय. खच्ची केल्यावरती काय फरक जाणवला वजन वाढमध्ये? हा, वजन वाढमध्ये फरक पडतो खच्ची केल्यानंतर ना. पहिली गोष्ट तर एक तर त्याचं वेट गेन प्रमाण वाढतं आणि एकमेकाला त्रास द्यायचा त्यांचं लक्ष कमी द्यायला. हा, हे अंडूलकडे जास्त लक्ष द्यायला. अंडूलकडे काय होतं, एकमेकाला त्रास देऊन मग त्यांची परत तब्येतीवरती इफेक्ट होतो. हा, म्हणून मग खच्ची केलं तर मग तब्येतीवरती इफेक्ट होत नाही. आता तुम्ही इतके वर्ष झालं करताय, जवळपास 4-5 वर्ष याच्यामध्ये करताय. हळूहळू 5 न हळूहळू वाढवलं, आता 35 संख्येपर्यंत पोहोचलेत तुम्ही. याच्यामध्ये जेवढा खर्च केला होता आतापर्यंत निघालाय की फक्त संख्या वाढवता? याच्यामध्ये कसं केलं? खर्च मी अजून निघाले नाही, कारण माझ्याकडे आता ऑलरेडी एवढा स्टॉक पडलेला आहे. माझं साधारणतः 5 लाखाच्या आसपास माझं गोटा पकडून भांडवल गुंतलेलं होतं. तर मी जेवढा माझा अॅन्युअली जेव्हा माझा वर्षाचा जो खर्च होतोय तेवढाच मी माल विकत गेलो, आणि जो माझ्याकडे स्टॉक आहे ते माझं प्रॉफिट आहे. पहिल्या सुरुवातीला काही अडचणी आल्या असतील तुम्हाला, तर त्यावरती कसं तुम्ही अडचणीतून बाहेर आले? अडचणी येतात. अडचणी कुठे येतात, जिथे आपण मी एक पंजाबवरून फिमेल आणली होती आणि मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं, तिला व्हॅक्सिन केलं नाही. तर ती 40,000ची फिमेल माझी 1 महिन्यात एक्सपायर झाली. हा, तर व्हॅक्सिन हे खूप महत्वाचं आहे. आणि डिवॉर्मिंग खरेदी करताना पण मला अडचण आलेली, साधारणतः प्रेग्नेंट फिमेलमध्ये किंवा प्रेग्नेंट आणलेली फिमेल ती दूध किती देते ह्यात काही मला अडचणी आलेल्या. सेट झाल्यानंतर ना, समजा जर आता कुठले एखादा लहान बकराला लूज मोशन लागले किंवा ताप टेम्परेचर जास्त आलं तर माझी वाईफ ती तर एकटी अकेला हँडल करू शकत नाही. मग तिथे माझे मित्र आहेत इथे, डॉक्टर सुजी सुकाळे आणि डॉक्टर राजू ढमाले. तर हे 0 टायमिंगला लगेच मॅडमला फोन केलं का लगेच तात्काळ तिथे येऊन लगेच ट्रीटमेंट करतात, तिच्या हँडलमध्ये जर नाही झालं. त्यामुळे आता काय अडचणी नाही? आता सध्या अडचणी काही नाही, ती पण पूर्ण ट्रेन झालेली आहेत आणि डॉक्टर चांगले मित्र असल्यामुळे ते मला कुठेच अजून अडचण आहे. इतके वर्ष चांगल्या प्रकारे तग धरून इथपर्यंत फार्म नेला. हा, तर तरुण पिढीला काय सांगाल की बऱ्याच जणांना गोट फार्म चालू करायचं असतं, तर काय संदेश द्याल? कशा प्रकारे चालू करावं, कसं तग धरावं याच्यामध्ये? न्यू जनरेशनला तर माझा एक खास पॉइंट आहे की तुम्ही कुठलाही बिझनेस करा,
मग तुमचा तो तुमच्या आवडीनुसार असो, गोट फार्म असो किंवा काऊ फार्म असो किंवा तुमचं हॉटेल असो किंवा कपडे दुकान, अदर कुठलाही तुमचा बिझनेस असू दे, त्यात 5 गोष्टींचा एक पॉईंट महत्वाचे आहेत, 5 गोष्टींचे. तर सर्वात महत्वाचं तुम्ही स्टडी केलं पाहिजे. नंबर 1 पॉईंट. स्टडी केल्यानंतर ना तुम्ही याच्यात उतरा. जो तुम्ही बिझनेस केलाय त्या बिझनेस तुमचं ऑब्झर्वेशन पाहिजे. दुसरा पॉईंट हा. तिसरा पॉईंट माझा आहे की तुम्ही त्या बिझनेसवरती टेक्नॉलॉजीप्रमाणे तुम्ही काम केले पाहिजे. जसं मी आता याच्यात फळ्यांचं काम केलं, झाडू माझं घ्यायचं काम असेल. त्याच्यानंतर ना तुमचं मॅनेजमेंट तुमच्या बिझनेसमध्ये खूप महत्वाचं आहे. किती मॅनपॉवर यूज करायची, किती नाही करायची, ह्या तुमच्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि सर्वात लास्ट मुद्दा म्हणजे मार्केटिंग. तुम्हाला मार्केटिंग करता आलं पाहिजे. मग याच्यामध्ये मार्केटिंगसाठी तुम्ही काय करताय? मार्केटिंग याच्यात 3 प्रकारे मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं. एक तर बकरी ईद, नंतर ना ब्रीडिंग सेटअप आणि कटिंग मार्केट. पण लोकांपर्यंत पोहोचायला काय तुम्ही मार्केटला जाता किंवा सोशल मीडियावरती काय टाकता असं? सोशल मीडियावरती माझा आमच्या मॅडमचा इंस्टाग्राम आयडी आहे, साध्वी गोट फार्म म्हणून, आणि युट्यूबला पण आमचा साध्वी गोट फार्म म्हणून चॅनल आहे आमचा. बरं, मग ते ऑनलाईन वरती पण मार्केटिंग हा, ऑनलाईनला पण आता शक्यतो सर्व ठिकाणी ऑनलाईन मार्केट जास्त प्रमाणात चालू आहे. बरोबर. आता जर गोट फार्म चालू करायचं असेल तर तुमच्या हिशोबाने ट्रेनिंग घेणं महत्वाचं आहे का सुरुवातीला? हो, ट्रेनिंग घेणं महत्वाचं आहे. जसं मी म्हणलं तुम्हाला कुठल्याही बिझनेसचा स्टडी पाहिजे त्याचं ट्रेनिंग हे घेणं खूप महत्वाचं आहे. आणि सुरुवात करताना कितीपासून करावी साधारणतः, की नुकसान नाही होणार असं असे? हा, आता जर तुमच्याकडे जर बजेट असलं तर तुम्ही 1 मेल आणि 10 फिमेल आणू शकता. कमी बजेट असला तर तुम्ही 5 पासून पण चालू करू शकता. 1 मेल 5 फिमेल. 10 पर्यंत आपण चालू करू शकतो. 10 पर्यंत काय प्रॉब्लेम येत नाही हा, शक्यतो. त्यातून तुम्हाला शिकायला पण मिळेल. आणि जर तुम्ही जर ट्रेनिंग घेतलं तर जिथं नंतर जो लॉस होणार आहे बरोबर, तो तुम्हाला आधीच लवकर समजेल. तर नक्कीच मित्रांनो, तुम्हाला यांच्या फार्मवरचं पूर्ण नियोजन आणि प्राण्यांबद्दल सगळी माहिती मिळाली असेल. एकदम मस्त फार्म आहे, एकदम क्वालिटी प्राणी आहेत. आणि जर कोणाला व्हिजिट करायचं असेल तर येऊ शकता, कोणी व्हिजिट करायचं असेल फार्मवरती हा, फार्मवरती येऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर नक्कीच सर, खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल खूप खूप आभार. भेटूया मित्रांनो अशाच चांगल्या माहिती सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.